नमस्कार मैत्रिणींनो, मी सुवर्णा. माझ्या या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बाही कटिंग वरती. तर कोणत्याही साईजची बाही अगदी सोप्या पद्धतीत कशा पद्धतीने कटिंग करायची आहे तर हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पूर्ण अगदी हळूवारपणे आणि समजावून सांगणार आहे. त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला लाईक करून सबस्क्राईब करा. तर आपल्याला बाहीची केव्हा ही लांबी काढता येते परंतु ही रुंदी काढता येत नाही आणि बाही कमी पडते. तर त्याच्यासाठी परफेक्ट बाही कशी कटिंग करायची आहे आणि थोडी सुद्धा बाही आपल्याला कमी पडायला नको हे तुम्हाला मी सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा आहे 34 इंच साईजचा ब्लाउज आणि याची ही मागची साईड मी पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला 10 इंचाच्या 6 इंचाची आणि 3 इंचाच्या बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर ह्या बाहीसाठी आपल्याला रुंदी तर आपण तीच घेणार आहोत. या मापावरून रुंदी तर आपण एकच घेणार आहोत परंतु कॅप हाईट ही आपल्याला एकच घ्यायची आहे का तर नाही. तर किती घ्यायची आहे, रुंदी तर एकच घेणार परंतु कॅप हाईट ही वेगवेगळी घ्यायची आहे आणि ती किती घ्यायची आहे तर हे तुम्हाला मी डायरेक्ट बाही कटिंग करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी चला मग वेळ न घेता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला बाही कटिंगचा हा प्रॉब्लेम कधीच होणार नाही आणि तुम्ही परफेक्ट बाही कटिंग करू शकणार आणि कधीच कमी किंवा जास्त होणार नाही. 5 इंच थोडीफार जास्त झाली तर काहीही हरकत नाही परंतु बाही ही कधीच कमी पडणार नाही. तर त्याच्यासाठी हे शोल्डर घेतलेलं आहे 5.5 इंच. तर आपल्याला शोल्डर मोजायचं नाही. तर इथं हे आहे शिलाई मार्जिन आणि ते पकडून आपल्याला डायरेक्ट अशा पद्धतीने मुंडा मोजून घ्यायचा आहे. तर बघू शकतात इथं हा आलेला आहे 8 इंच. जिथं आपलं शिलाई मार्जिन आहे तिथपर्यंत आपल्याला डायरेक्ट अशा पद्धतीने मुंडा मोजून घ्यायचा आहे. वरचं अर्धा इंच शिलाई मार्जिन सुद्धा आपल्याला पकडून घ्यायचं आहे. तर हे आलेलं आहे 8 इंच. तर ही 10 इंचाची बाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला आपण हे 8 इंच अंतर घेतलं तर ते अशा पद्धतीने ठेवायचं की तिरकस ठेवायचं हे सुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे. 10 इंचाची बाही आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची आहे. जर का तुमच्या काखेत जास्त चुन्या घोळ येत असेल तर 4 इंच घ्यायचं आहे आणि जास्त चुन्या वगैरे पडत नसतील तर 4.25 इंच घ्यायचं आहे. तर लांब बाही आहे म्हणून आपल्याला इथं 2.5 3 इंच नाही तर 4 किंवा 4.25 इंच कॅप हाईट घ्यायची आहे. तर मी 4.25 इंच घेत आहे. त्याच्यानंतर आपला मुंडा आपण हा मोजून घेतला तो आलेला आहे 8 इंच. तर तो आपल्याला अशा पद्धतीने तिरकस इंची टेप तिरकस ठेवून आणि अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आणि सरळ रेष ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला मध्य सेंटर सुद्धा काढून घ्यायचा आणि मध्य सेंटरवरती 1.5 इंच अंतर येईल हे लक्षात ठेवत आपल्याला अशा पद्धतीने 2 पॉइंट देऊन घ्यायचे. आणि साईज मोठी आहे तर 34 35 36 अशी साईज असली की इथं आपण 1 इंच आणि 1.5 इंचावर 2 पॉइंट देतो परंतु ते 1 इंच आणि 1.5 इंचावर न देता 1.25 किंवा 2 इंचावरती अशा पद्धतीने पॉइंट देऊन आणि मग आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकतात मी अशा पद्धतीने हा बाहीचा शेप देऊन घेतला. आणि इथं आपल्याला आपण 1.5 इंच किंवा 2 इंच जितकं शिलाई मार्जिन घेत असतो ते घ्यायचं. त्याच्यानंतर दंडघेर किती आहे तो सुद्धा मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. जर लांब बाही असते तेव्हा आपल्याला ही रेष अशा पद्धतीने सरळ घ्यायची आहे का तर सरळ घ्यायची नाही. जर का आपण अशा पद्धतीने सरळ फिटिंग केली तर इथं बाहीमध्ये दंडामध्ये थोडंसं चुन्या येत असतात किंवा मग असं घोळ सारखं वाटतं. त्याच्यामुळे इथं आहे तर आपल्याला 1/2 इंच आतमध्ये जाऊन आणि अशा पद्धतीने तिरकस फिटिंग करायची आहे. आणि बाहीची कटिंग करत असताना सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने करायचं आहे. तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे की जेव्हा 7 इंचाच्या पुढे 8 9 10 इंचाची बाही असेल तेव्हाच आपल्याला अशा पद्धतीने हे कटिंग करून आणि ह्या पद्धतीने फिटिंग करायची आहे. आता आपण बाहीची कटिंग करून आणि चेक करून बघू.
इथं आपल्याला कटिंग करत असताना आपण पूर्ण 8 इंच मोजून घेतलं, परंतु इथं आपल्याला बाही जोडत असताना वरचं अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे। तर बघू शकतात इथं परफेक्ट बाही आलेली आहे। पाव इंच ही एक्स्ट्रा आहे तर काहीही हरकत नाही। तर बाही ही अगदी परफेक्ट आलेली आहे। तर आपल्याला नंतर आता 6 इंचाची बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। तर इथं आपण कॅप हाईट कमी घेणार आहोत, तर मग बाही आपल्याला कमी पडेल का तर नाही, आणि ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। तर 6 इंचाची बाही आहे, वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल, म्हणून मी 7 इंचाचा हा अशा पद्धतीने बॉक्स करून घेतला। त्याच्यानंतर हे माप आपण मोजूनच घेतलेलं आहे। तर रेग्युलर ते किती आहे 8 इंच, आणि आपल्याला 6 इंचाच्या बाहीसाठी सुद्धा तेच पकडायचं आहे। तर आता 6 इंचाच्या बाहीला आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची आहे, तर 6 इंचाची जरी बाही आहे तर आपण कटिंग करत असताना 7 इंचाच्याच बाहीची कटिंग करत आहोत, म्हणून इथं कॅप हाईट आपल्याला घ्यायची आहे 3 इंच किंवा मग 2.25 इंच अशा पद्धतीने घ्यायची आहे। त्याच्यानंतर हे अंतर आपण अशा पद्धतीने तिरकस बरोबर मोजून इथं खून करून घ्यायची आणि सरळ रेष ओढून घ्यायची, आणि इथं सुद्धा मध्य सेंटर काढून घ्यायचा। इथं परत 1.25 इंच अंतर लक्षात ठेवत 2 पॉइंट देऊन घ्यायचे, आणि इथून आपल्याला 2.25 इंचापासून अशा पद्धतीने बाहीचा शेप देऊन घ्यायचा, आणि इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण ऍड करून घ्यायचं। त्याच्यानंतर इथं आपला दंडघेर मोजून घ्यायचा आहे। साईज जरी आपली 34 असली तरी कमर किंवा दंडघेर मुंडाघेर हा कमी जास्त केव्हाही असू शकतो, म्हणून हे माप आपल्याला बरोबर मोजून घ्यायचे आहेत, आणि ह्याच पद्धतीने कोणत्याही बाहीची कटिंग करायची आहे। फक्त आपल्याला माप ही लक्षात ठेवत आणि मग कटिंग करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं परत अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि ही सुद्धा बाही चेक करून घ्यायची आहे। तर बघू शकतात इथं परत 3 लाईन इतकं एक्स्ट्रा येत आहे, आणि ते आपण फिटिंग मध्ये ऍडजस्ट करू शकतो, परंतु अगदी परफेक्ट बाही कमी पडलेली नाही। आणि ही 6 इंचाच्या बाहीची कटिंग सुद्धा आपली तयार झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला 3 इंचाच्या बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। तर जरी का 3 इंचाची बाही आहे त्याच्यासाठी आपण शिलाई मार्जिन ऍड करून हे 4 इंच घेतलेलं आहे, आणि या 4 इंचाच्या बाहीसाठी आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची आहे, तर ती घ्यायची आहे 2 इंच किंवा मग 2.25 इंच। त्याच्यानंतर हे अंतर आपल्याला परत 8 इंच इतकं अशा पद्धतीने आखून घ्यायचं, आणि याच्या पुढे परत 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला 2 किंवा 2.25 इंच इतका अशा पद्धतीने पॉइंट देऊन, आणि इथं आपल्याला सुरुवातीला आपल्याला इथं हे 1.25 इंच अंतर मध्ये सेंटर वरती मोजून घ्यायचं, आणि इथून बरोबर आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा। त्यानंतर इथं आपल्याला दंडघेर किती आहे तर तो आपल्याला बरोबर इथं आखून घ्यायचा आहे। आणि ही सुद्धा बाही आपल्याला चेक करून घ्यायची आहे। तर बघू शकतात ही सुद्धा बाही अगदी परफेक्ट आलेली आहे। एक लाईन इतकी बाहेर आलेली आहे, आणि बाही अगदी परफेक्ट अशा पद्धतीने कटिंग करून घेतली। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का अशा पद्धतीने कोणतीही साईज असली आणि ह्याच पद्धतीने तुम्ही हा मुंडा मोजून घेतला आणि बाहीची कटिंग केली तर बाही कधीच कमी पडणार नाही। आणि अशा पद्धतीने बाही जरी एकच साईज असली आणि बाहीची लांबी कमी किंवा जास्त असेल तर कॅप हाईट आपल्याला ही कमी घ्यायची आहे। जर बाहीची लांबी ही जास्त असेल तर जास्त घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी 34 इंच साईजच्या बाहीची कटिंग करून घेतलेली आहे, आणि ती सुद्धा मी मुंडा मोजून आणि अगदी सोप्या पद्धतीत करून घेतलेली आहे।
तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच अशा येणाऱ्या माझ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर प्लीज लाईक करून सबस्क्राईब करा.